सुधा दीक्षित यांची दाहक सत्य ही कादंबरी प्रकरण 7। आता या चाळीच्या 2 खोल्यात स्वयंपाकघरात एका कोपऱ्यात एक छोटीशी मोरी, मोरीच्या एका बाजूला घराची भिंत आणि दुसऱ्या बाजूला स्वयंपाकाच्या ओट्याची पुढे वाढवलेली अर्धा भिंत 9 ते 12 इंचाच्या उंचीची। पाणी मोरीच्या बाहेर येऊ नये म्हणून उंचवटा स्वयंपाकघराचे दार लावून आंघोळी कराव्या लागतात। आईकडे बाथरूम होती। बाथरूममध्ये बंब होता। बंबात लाकडी झिलप्या जाळायचो। छोट्या 3 बादल्या पाणी एका वेळी गरम व्हायचे। एक घंगाळ होते, त्यात आंघोळीचे पाणी घेऊन आंघोळी व्हायच्या। लोखंडी एक ड्रम भरलेला असायचा मोरीत, पण सासूबाईंनी बाथरूममध्ये गिझर बसवलेले होते, त्यामुळे बटन दाबले की गरम पाणी तयार। पाणी तापवण्याचे श्रम, बंबाची राख, लाकडे, झिलप्यांचा कचरा यापासून सुटका होती। गरम पाण्याचा, गार पाण्याचा नळ, सगळीकडे संगमरवरी पांढऱ्या शुभ्र फरच्या, अगदी भिंतींना सुद्धा। त्यामुळे लखलखाट होता संडास बाथरूममध्ये। या चाळीच्या खोल्यात नाही टीव्ही, नाही रेडिओ। आईकडेही रेडिओ नव्हताच हो। काकूंकडे जाऊन गाणी ऐकायची मी। टीव्ही, फ्रीज तर नव्हताच माझ्या माहेरी। त्यामुळे उमेशचे घर आमच्या मानाने संपन्नच घर होते। त्यामुळेच की काय, उमेशच्या घरच्या आर्थिक अडचणी निवारण करताना मला फारसे जड गेले नाही। तडजोड मी करतच गेले। बाजारात गेल्यावर मध्यम प्रतीचा माल निवडून घ्यायची। कपडा काय, वस्तू काय, 50 रुपये-पासून 500 रुपये, 5000 रुपये अशा निरनिराळ्या कॅटेगरीच्या असतातच। त्यामुळे गरम पर्सचा विचार करून मी खरेदी करत असे। त्यामुळे सासूबाईंशी मतभेद फारसे झालेच नाहीत। नाही म्हणायला एकदा वादावादी झाली। त्याचं असं झालं, घरात नवरात्र बसले होते। कुलधर्म होता, 9 दिवसातून एकदाच यायचा। सकाळी 5 ते 6 सोवळ्यात लवकर उठून सासूबाई पाणी भरायच्या, पण एक दिवस त्या उठल्याच नाहीत। लवकर मलाही जाग आली नाही। उठले तेव्हा नळ गायब। मग आदल्या दिवसाचे पाणी पूजेला ठेवले। सासूबाई पारोसे पाणी ठेवले पूजेला। लवकर उठायचे जरा। घरात नवरात्र जाणीव ठेवायची, जबाबदारीने करावी लागतात। मला जराशी कसर आहे, सर्दी पडसे झाले आहे। रात्री खूप वेळ जागीच होते। मीही रागातच त्यांच्या बोलण्याला उत्तरे दिली। मी मनापासून कामे करत होते, त्यामुळे मलाही राग आला होता। मी पण आजारीच होते। पण काय, नैवेद्यापुरतं पुरण आणि बाकी विकतचे श्रीखंड आणून दसरा साजरा झाला। पण त्यानंतर सोवळ्याचे पाणी भरणे बंदच झाले ते झालेच, पण बाकी आमच्यात संवादच व्हायचे। कधी त्यांनी विचारायचे, कधी मी विचारायचे। मग घरातल्या गोष्टी ठरायच्या आणि पार पडायच्या। भारती घरात आली आणि मी कामाची विभागणी होईल अशी वाट पाहिली, पण संकेत भाऊजींचा पाठिंबा आणि भारतीचा अलिप्तपणा यामुळे मला मदत मिळालीच नाही। मी मनातून भारतीचा, संकेतचा रागराग करू लागले। घरात अनुली, सासूबाई पण माझी बाजू उचलून धरायच्या, पण प्रत्यक्ष असंतोषाला तोंड फुटले ते मला कावीळ झाली त्यावेळेसच। भारतीच्याच घरी राहायला गेले। मग मात्र ते दोघे, प्रथमेश, अबोली, मी आणि उमेश 4च माणसे बंगल्यात राहू लागली। दिवसभर उमेश, प्रथमेश, अबोली सगळे डबे घेऊन घरातून बाहेर पडायचे। ते उमेश रात्री 1 ते 2च्या पुढे घरात यायचा। मुले संध्याकाळी परतायची। त्यांच्या ट्युशन्स, शाळा, क्लासेस असायचे। आता सगळ्या घरकामाला बाई होती। फुरसत असायची। काहीतरी करावे असे वाटू लागले, पण करायचे काय प्रश्नच निर्माण झाला। लग्ना अगोदरच्या माझ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज बंदच पडल्या होत्या। दुपारचा वेळ मोकळा मिळतो म्हणून मग गाण्याचे विशारद झाले होते।
पण आयुष्यातील बराच मोठा कालखंड 12 वर्षाचा काळ मध्ये गेला होता. पुन्हा नव्याने श्री गणेशा करावा असे वाटले. जवळपास क्लास नव्हता. महात्मा गांधी मार्गावर जवळगीकरांचा क्लास होता. रोज रिक्षाने जाणे येणे करावे लागत होते. पण आता पूर्वी इतकी जबाबदारी नव्हती. थोडा पैसा उरत होता. त्यामुळे माझा गाण्यासाठी होणारा पैसा जीवावर येत नव्हता. थोडी बहुत गाण्याची गाडी ठिकाणावर येत होती. 4 महिने जेमतेम क्लासला गेले असेन तोच अबोलीचे दुखणे उपटले. तिला कांजण्या झाल्या. आजारी तापाचे पोर सोडून कुठे जायचे असा विचार केला. अबोली ही मला सोडून तू जाऊ नकोस कुठे म्हणून हट्ट धरून बसली. क्लासला जाणे बंद झाले. त्यानंतर वर मुलांना अभ्यासाला म्हणून किंवा भाड्याची सोय म्हणून 2 खोल्या बांधायचे उमेशच्या मनात आले. एका कंत्राटदाराला कंत्राट दिले. घरात मजुरांची जा-ये सुरू झाली. सामान आले. लक्ष द्यायला हवे कामाकडे म्हणून मग घरीच राहायला हवे. क्लास बंद करण्यावाचून पर्याय नव्हता. घराचे काम चांगलेच रेंगाळले. कशावरून कळले नाही, पण कंत्राटदाराशी उमेशची बोलचाल झाली. कंत्राटदाराने काम बंद केले. त्याच्याकडे दिलेले पैसे अडकले. नवीन कंत्राटदार मिळाला तरी त्याला ॲडव्हान्स पैसा द्यायला हवा होता. गोची झाली. जुना कंत्राटदार पैसे देण्याची टाळाटाळ करू लागला. या सगळ्यात मी अडकले. खूप दिवसात वाचन झालेच नव्हते. वाचनालयात नाव दाखल केले. मोठ्या उत्साहाने डिपॉझिट 200 रुपये, वर्गणी 50 रुपये भरली. पुस्तक 8 दिवसात परत करायची होती. प्रथम एक पुस्तक, एक मासिक, दोघांचा मी फडशा पाडत होते. वाचनाची गोडी होतीच. 1-2 वर्ष हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. पण नंतर वाचनात गोडी वाटेना. पुस्तक डोळ्यापुढे धरले की गुंगी येऊ लागली. वाचनालयाचे पुस्तक, मासिक 15-15 दिवस, महिना बदलली जात नव्हती. दारापुढे मी रोज नवीन रांगोळ्या काढायची. हाताला वळण छान होते. कल्पकता होती. हौस होतीच. सुंदर रंगीत रांगोळ्यांचा संग्रह होता. सकाळच्या घाईगर्दीतून वेळ काढून मी रांगोळी काढायचीच. रंगही भरायचे. पण त्यावेळी मामनजी, सासूबाई, अनुली, संकेत कुणीतरी दाद द्यायचे. कधी वा सुंदर वहिनी, तर कधी अप्रतिम जमली आज रांगोळी. वहिनी आज रांगोळी छोटी काढलीस का ग? रांगोळीत आज लाल रंग जास्त वाटतो. वहिनी आज दसरा, खूप लोक सोनं द्यायला घ्यायला येणार, तेव्हा आज मोठी संस्कार भारतीची रांगोळी काढ हो. सुनबाई, पाना फुलांची रांगोळीऐवजी आज थेंबाची गालीच्या काढशील. क्षमा, एखादा छानसा सीन काढ काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर. अगं क्षमा वहिनी, लक्ष्मीपूजनाला रांगोळीत लक्ष्मीचं चित्र काढूया का? 1 ना 1000 गोष्टी. प्रथम उमेशही हसून पसंती द्यायचे मला. पण मग ते रुटीन झाले. हळूहळू रांगोळीतील नवलाई संपली. तरी पण माझं रांगोळी काढणं सुरूच होतं. माझाही इंटरेस्ट कमी होत होता. तरी आता सकाळच्या सडा रांगोळीचं रोजचं आवश्यक काम म्हणून नित्यक्रम झाला. आमच्या चौघांचा दिनक्रम सुरू झाल्यानंतर मी रांगोळी काढणे सोडून दिले. दाद देणारे, प्रोत्साहन देणारे कोणीच राहिले नव्हते. माझी हौस फिटली होती. पण कधी मध्ये रांगोळीच्या स्पर्धा जाहीर होत रिकाम पण नव्हते म्हणून मी मध्यंतरी स्पर्धात भाग घेतलाच नव्हता. मग मी ठरवले आपण स्पर्धात पूर्वीसारखाच भाग घ्यायचा. भगिनी मंडळात नाव दाखल केले. स्पर्धेत भाग घेत होते. बक्षीस मिळवत होते. अजूनही हम भी कुछ कम नहीं याची जाणीव सुखावत होती. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. पण कुठंतरी इतक्या दिवसांनी स्टेजवर गेल्यावर घाबरायला झालं. स्वतःबद्दलचा आत्मविश्वास हलला. कसेबसे भाषण आटोपून सुटलो. भाषणातले बरेचसे महत्त्वाचे मुद्दे सुटले. विसरलेच मी सांगायला. 4 जणात शोभा व्हायची शक्यता होती. थोडक्यात बचावले खरी, पण पहिल्यासारखी बाजी नाही मारली. मग अशा छोट्या मोठ्या उठसूटच्या स्पर्धेत भाग घ्यायला उलटसुलट स्पर्धेत
भाग घ्यायला नाखुश राहू लागले. सगळा उत्साह जणू कुणीतरी शोधून घेतल्यागत झाले, कुणीतरी शोषून घेतल्यागत झाले. मी सुंदर मेहंदी काढायचे, चित्र काढायचे, भरतकाम, विणकाम, शिवणकाम करायचे. मग ठरवलं, आपण या साऱ्यांचे क्लासेस काढूया. एक पाटी रंगवून आणली. प्रोप्रायटर सौ शमा गोटीकर दर गुढीपाडव्याच्या दिवशी लावली. आमच्या बंगल्याच्या हायर मिडल क्लास सोसायटीत असा कुणाचाच क्लास नव्हता. छान क्लासेस चालतील असे वाटले, पण ती आशा फोल ठरली. आजकाल मुलींना या कामात रस नाही. मेहंदीच्या कोणामुळे मुली न शिकताही सुंदर मेहंदी काढू लागल्या. प्रथम 2-3 मुली आल्या क्लासला. सुरुवात चांगली झाली म्हणून मला बरे वाटले. 2-3 महिने झाले तरी मुलींची संख्या वाढली नाही. उलट क्लास मी बंद न करताच बंद झाला. मग कुकिंगचेही क्लासेस काढून बघितले, पण रिस्पॉन्स मिळालाच नाही. पहिल्या 5-10 जणींच्या ग्रुपनंतर माझ्याकडे कुणी फिरकलेच नाही. रिकाम पण होतं म्हटलं. नाटक, सिनेमा बघू, हौस पुरवू. उमेशला म्हटलं, चला बरोबर, तर ते वाकडं तोंड करायचे, वेळ नाही म्हणायचे. मला एकटीला जायचे जीवावर यायचे. आधी तिकिटे काढून आणायची, पुन्हा टॅक्सीने थिएटरवर जायचे. 2-3 चक्कर करावी लागायची. अहो, तुम्ही येता जाता तिकिटे काढून म्हटलं तर कधी विसरलो, कधी वेळ नाही, कधी तिकिटाची खिडकी बंद होती, तर कधी हाऊसफुल झालं नाटक, तर कधी मी काय तुझा बांधील आहे काय, तू जा आणि हवे ते कर अशी उत्तरे मिळायची. एकूण सगळा आनंदच होता. मग शेजार पाजारी कोणी सोबत मिळते काय ह्याची चौकशी सुरू केली. मिसेस देशपांड्यांकडे पाहुणे आले म्हणून त्या येणार नाहीत. मिसेस भार्गव ह्यांची नोकरी आहे, त्यांना ओव्हरटाईमला जायचं. मिसेस चांडक घराची साफसफाई करतात म्हणून येऊ शकत नाही. मिसेस जांभळे मुलांना कुठे ठेवणार या नावाखाली आर्थिकदृष्ट्या महागात पडते म्हणून येणार नाही. मिसेस नेने आर्थिकदृष्ट्या सक्षम पण आळशी, आवडच नाही त्यांना कशाची, झोप घ्यायची म्हणून जमत नाही असा निरोप आला. मिसेस मोघे यांच्या तोडीच्या साड्या, दागदागिने माझ्याकडे नाहीत. संगमरवरी फरशा असलेला प्रशस्त बंगला नाही. कुठंतरी तुच्छतेची भावना त्याच्या डोळ्यात माझ्या संबंधी असलेली जाणवते मला. घरी त्यांच्यासारखी कार नाही, दरमहा हजारो रुपयांची खरेदी नाही, पत्ते खेळणे, क्लबात जाणे, रात्र पार्ट्या जागवणे नाही, खायला प्यायला दिले किंवा घेतले तर अर्धेच खाणे, उरलेले टाकणे नाही, पुढ्यात आलेले सर्व खाणे म्हणजे भिकारचोटपणा अशी मानसिकता नाही. अन्न म्हणजे परब्रह्म मानून उतरणार नाही, मातणार नाही म्हणत संपवणारी मी. कसे जमायचे हो त्यांच्याकडे? चालता का बरोबर जाऊया म्हणायची माझी हिंमतच झाली नाही. मिसेस लचके यांना निरोप पाठवून काही उपयोगच नव्हता, कारण त्यांच्याबरोबर जायचं तर त्यांना कमीत कमी 2 तास तयारीलाच लागतात. त्याचं मेकअप लवकर संपतच नाही. हौशी आहेत पण फार मनस्वी, वेळेचं कधी बांधून पाळत नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर जाणं म्हणजे कार्यक्रम संपत आला की हजेरी लावायची ही गत मी 2-3 वेळा अनुभवलंय. मिसेस गोगट्यांना बोलवीन म्हटलं,
पण त्यांच्याकडे निरोप गेला की त्या सर्व अवतीभवतीच्या लोकांना निरोप पाठवतात. सारा गाव गोळा करतात. गावभर नुसता गाजावाजा होतो. दोघांची कंपनी पण तिघांची गर्दी. समजतच नाही त्याही गोष्ट. मिसेस हरणे लेकुरवाळ्या, त्यांची तानी पारठी पोरे. मला मुलांचा दुस्वास नाही हो. कुठेही जायला त्या तयार असतात. पण त्यांच्या एकाला सांभाळायची जबाबदारी घ्यावी लागते. मुलंच ती कंटाळतात, हट्ट करतात, रडतात. मग त्यांना सांभाळताना, त्यांची समजूत घालताना रसभंग होतो. कार्यक्रमात विचकाग होतो. माझी मुले लहान असताना मी कुठेच जाऊ शकले नव्हते. ते त्यामुळेच. मिसेस चास्कर या देवाधर्मात, दंग भजनात, कीर्तनात, प्रवचनात, देवदर्शन यातून त्यांना दुसऱ्या कशाला फुरसतच मिळत नाही. त्यांच्या सहलीसुद्धा धार्मिक स्थळीच यात्रा करत हिंडतात. नाटक, सिनेमा अशा क्षणभंगूर मनोरंजक कार्यक्रम त्यांना मुळीच आवडत नाही. मिसेस राम भरोसे फार लहरी. मी त्यांच्या लहरीप्रमाणे वागले तरच आमचे दोघींचे बरोबर बाहेर जाणे शक्य. मी म्हणते म्हणून ती गोष्ट मैत्रीसाठी त्या कधीच मान्य करत नाही. सारखे सारखे मीच का म्हणून माघार घ्यायची. मला जरूर आहे सोबतीची, त्यांना नाही का. मग कधी त्यांनी नाही म्हणायचे, कधी मी. एकूण काय दोघी आखडू लागलो आणि मग आमच्या कार्यक्रमाला बरोबर बाहेर जाण्याचे 3:13 वाजले. मिसेस ढोबळे यांची तऱ्हा आणखीन निराळीच. कार्यक्रमाला जाऊया का असे म्हटले की त्या हो हो म्हणतात. मी सगळी तयारी करून वाट पाहत बसते. आणखी निघायच्या सुमाराला माझी वाट पाहू नका म्हणून निरोप पाठवतात. असा हिरमड होतो. काहीतरी बहाणे असतात. कारणं खरी की खोटी याची शहानिशा करण्याच्या फंदात मी पडलेच नाही. पण आता त्यांना निरोप पाठवायची हिंमतच नाही. वरतून शहाणपणासारख्या दुसऱ्या दिवशी विचारणार, काय हो, गेल्या होत्या तुम्ही कार्यक्रमाला, असा राग येतो. मिसेस हळकुंडे सतत घराच्या बाहेरच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्यामुळे त्या घरी सापडतच नाही. त्यांची मुले, मिस्टर, त्या सारेच घराबाहेर. जेवायच्या, घरी येण्याच्या, बाहेर जाण्याच्या कशाचाच वेळेचा घरबंद नाही. घरी आई बाबांमुळे, सासरी मामंजी, सासूबाईमुळे दिवे लागणी घरी हवे अशी शिकवण. आता ते नाहीत. पण मनाला तेच वण आहे. कधीतरी उशिरापर्यंत बाहेर राहणे आवडते, पण रोज रोज नाही. मिसेस वॉस्कोट क्लब पार्ट्यांच्या शौकीन. कुठल्याही बौद्धिक कार्यक्रमात त्यांना मुळीच रस नाही. मिसेस झाकेटे बरोबर येतात, पण त्यांच्या बरोबर शेपूट असते. मी मोलकरणीपणाचे. अगदी विचित्र हास्यास्पद बोलते ती. बोलण्यातही एक स्टावर्ड असतं, मार्मिकता असते. मध्येच फसक्यासारखे बोललेले आवडत नाही मला. शिवाय बोलताना प्रायव्हसी मुळीच नसते. राहते तशी बरी म्हणा, पण मला ती बरोबर यावी असे मुळीच वाटत नाही. मुले माझ्याबरोबर नेहमी कशी येणार. ती कधी कधी येतात. मग आम्ही तिघेच, प्रथमेश, अबोली, मी जाते. मजा करतो कधी कधी. अबोलीच येते बरोबर. तर अशी एकंदरीत परिस्थिती होती. मग विचार केला, काहीतरी बसल्या बसल्या लेखन करावे. कॉलेजच्या मॅगझिनमध्ये काळ सर्पाचा विळखा नावाची कथा स्पर्धेत पहिली आली. कविता तर दरवर्षीच येत असत. मग मासिके चालू लागले. एक छान गोष्ट लिहिली. फार खुश होते मी. नंतर 2-4 दिवसांनी वाचायला घेतली आणि काय सांगू,
माझं लिखाण आणि मीच परीक्षा. सांगितलं 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 म्हटलं 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 म्हणाले म्हणाले अशी माझी वाक्ये वाचून कसे तरीच वाटले. भाषेची शैली असते ते मला उमगलं. खट्टू झाले. भाषा ओघळती हवी, पण माझंच मला वाचताना खटक 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 या गतीने भाषा पुढे जाते. रस निर्मिळय मिळाली आहे, पण कुठंतरी खटकत होते. गोष्टीतल्या पात्रांची ओळख प्रथम व्हायला हवी होती, पण लिहिण्याच्या ओघात ही गोष्ट स्पष्ट करायचे राहूनच गेले. कथेचा नायक हरी, राधेचा नवरा की भाऊ, वकील, काका, प्रियकर कोण याचा उल्लेख सर्वात शेवटी झाला. गोड गुलाबी गालचे ऐवजी गुलाबी गोड गाल अशी सदोष वाक्यरचना काही ठिकाणी झाली होती. शक्य ती सुधारणा केल्या. जमेल तसे, जमले तसे पुन्हा लिहायचे ठरवले. आधी रफ, मग फेर झाले होतेच. फेरचे पुन्हा पुनर्लेखन करणे भाग होते. तेच ते लिहून काढायचे जीवावर आले, पण तरी जिद्द सोडायची नाही म्हणून पुन्हा गोष्ट लिहिली. मग तिची झेरॉक्स काढली, पोस्टात जाऊन एका मासिकाच्या पत्त्यावर पोस्ट केली. पोस्टात जाण्यायेण्याचा खर्च, रजिस्टरचा खर्च, झेरॉक्सचा खर्च, माझा व्यवहारी मनाने हिशोब करायला सुरुवात केली. 2 महिने निघून गेले. दरम्यान मी काही कवितांची निर्मिती केली आणि 2 गोष्टी लिहिल्या. नवनिर्मितीच्या आनंदात होते आणि एक दिवस पोस्टमनने जाडजूड लिफाफा घरात फेकला. गोष्ट परत आली की ती छापून येईपर्यंत एका मासिकाकडून दुसऱ्या मासिकाकडे पाठवत राहायचे. कन्यारत्न उजवण्या इतके कठीण आणि तसेच काम आहे ते. मी मात्र मनाने खचले. साहित्यिक मैत्रिणींच्या घरी गेले. तिला माझ्या सगळ्या गोष्टी वाचून दाखवल्या. घटनाक्रम, वर खाली झालेली सर्व खाली वाक्य लिहिली गेलेली. वर्णनात कमतरता, अपुरे वर्ण, अध्यादूत धरलेल्या, उल्लेख करायचा राहून गेलेल्या गोष्टी, रटाळ भाषा रटाळ, पुस्तकी शिवाय शुद्ध लेखनाच्या चुका अशा अनेक गोष्टी मैत्रिणीने नजरेस आणून दिल्या. परत लिहून काढ गोष्टी असे म्हणाली. मी हो हो करत घरी आले, पण परत लिहिणे पाठवणे जमले नाही. नुसता विचार काही कामाचा नाही. प्रत्येक क्षेत्रात उमेदवारी सराव हवा. मी सारं काही सोडून दिला होता. लिखाणाची ऐश की तैशी झाली. मंडळाचा वार्षिक महोत्सव होता. एक गाणं म्हटलं, एका प्रहसन बसवलं होतं. त्यात एका कजाक सुनेचं काम करत होते. रोज संध्याकाळी 4 ते 7 प्रॅक्टिस होती. कधी कधी 8ही वाजायचे. मंडळाच्या अध्यक्ष प्रॅक्टिस घेत होत्या. त्या जे मार्गदर्शन करायच्या ते मला पटायचे नाही. माझे बोलणे, हालचाली, अभिनव त्यांना पटत नव्हते. मधून संवाद विसरायला होत होते. कधीकधी माझ्या आधीच्या पात्राचे संवाद संपून जायचे, पण आपली माझ्याच तंद्रीत असायचे. प्रॅक्टिसला रोज कुणी ना कुणी गैरहजर तरी असायचे किंवा उशिरा तरी यायचे. एक वेळी लताला राग आला आणि प्रहसनात काम न करण्याचे तिने ठरवले. प्रॅक्टिस अर्धवट कशा तरी चालल्या होत्या. जाहीर केलेले प्रहसन करायलाच हवे होते. मग मंडळाच्या अध्यक्षांनाच भूमिका करावी लागली. प्रहसनासाठी लागणारे साहित्य जमा करावे लागले. त्यात माझा टेप रेकॉर्डर हरवला. चांगली पट्टी बसली. भूमिकेबद्दल नाही म्हणायला काही जणांकडून वहा झाली, पण काही जणांनी नाके मुरडली. मुख्य म्हणजे आमच्या शेजारणी
मिसेस मोघे, मिसेस गोगटे, मिसेस देशपांडे, मिसेस भार्गव यांच्या नजरेत विशेष काही नाही केले ही भावना चमकली. ह्या एवढ्याशा प्रहसनात काम केलंय तर मिसेस घोटीकर काय भाव मारतात बघा. मला तर ह्या गोष्टी पटत नाहीत. लताचे आणि अध्यक्षीणबाईचे भांडण झालेच ना शेवटी. अहो, मंडळाचे किती पैसे उचलले यांनी, आता हिशोब द्या म्हणावं. रोज प्रॅक्टिसला आलेल्यांना चहापान असायचे. कुणाच्या पैशातून हो? ही मंडळी फार मजा करतात. उत्सवासाठी वर्गण्या गोळा करायच्या आणि उडवायच्या रकमा. वेळ पैसा किती खर्च होतो बाई. मला तर पटतच नाही. फालतू गोष्टी. फायदा काय याचा? आणि वशिलेबाजी चालते. स्पर्धा घेतात आणि तोंड पाहून बक्षिसांची खैरात करतात. बक्षिसांची खैरात कसली करतात? अहो, आपसात वाटून घेतात. कसं जमतं बाई बायकांना? घरात केव्हा कामं करतात या? कसलं काम नि कसलं काय? असाच गचाळपणा असतो मग सारा. घरच्यांना कामाला लागतात, आबाळ करतात हो. पहिला अबोली किती राबली. सतत उभी होती आईच्या पाठीमागे. असे कितीतरी कामे असायला आले. टेप रेकॉर्डर नाहक गमावल्याने दुःख होतेच. घरचे खायचे आणि लष्कराच्या भाकरी भाजायचे सोडून द्यायचे ठरवले. पुन्हा म्हणून मंडळाच्या कार्यक्रमात सक्रिय भाग घेतला नाही. मुले मोठी झाली. रेडीमेड कपडेच स्वस्त पडू लागले. त्यामुळे माझे शिवणकाम थांबले. शिवण मशीन बंद पडले. भरतकामाची पद्धत बुडाली. नवनवीन दुसऱ्या गोष्टींनी ते मागे पडले. मीही भरतकाम करणे सोडून दिले. स्वेटर वगैरे शिवणे विणणे बंद केले. कारण लोकरीच्या उलनच्या कोटांची फॅशन आली. रिकामपणाला असं वेठीला धरलं मी आणि रिकामपणानं मला. समजूतदार प्रेमळ गृहिणीची जगता जगता माझ्या व्यक्तित्वाची ही अशी अवस्था पाहता पाहता आली हो. मुलं मोठी झाली की रिकामपणी छंद सांभाळावे, वाढवावे, काळ चांगला कंठावा म्हणतात. खरे म्हणजे गायन, वाचन, लेखन, अभिनय हे असे अनेक छंद मला लग्नापूर्वी होतेच की. पण त्यासाठी सातत्य ठेवले नाही. त्यात मी गुंतले नाही. नोकरी केली नाही. पात्रता असून सुद्धा खूप मोठी गाढवपणा केला नाही म्हणजे आता असे वाटते. प्रकरण 7 समाप्त.